दीक्षा आवरून खाली आली आणि तिने नाश्त्याची तयारी करायला सुरुवात केली. काही वेळातच दिव्या, आत्या आणि अनुराधाही तिकडे आल्या. दिव्याची नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घाई सुरू होती. दीक्षा, बाळा पाय कसा आहे? अनुराधांनी विचारलं. आता थांबलाय दुखायचा आई, सूजही कमी झाली आहे. तुम्ही काल लेप लावलात ना, त्याने खूप फरक पडला. दीक्षा हसून म्हणाली. बरं झाले बाई, अनुराधा म्हणाल्या. दीक्षाचं लक्ष दिव्याकडे गेलं. दिव्या, हळू खा, तिला बकाबक कोंबताना पाहून दीक्षा म्हणाली. वहिनी, उशीर झालाय, दिव्याने तोबरा भरत उत्तर दिलं. तशी दीक्षाने नकारार्थी मान डोलावली. दीक्षा, अगं दक्ष नाही आला अजून खाली? आत्यांनी विचारलं. येतच असतील, दीक्षा म्हणायला आणि दक्ष खाली यायला एकच गाठ पडली. त्याला वेडेवाकडे चेहरे करत चालताना पाहून दीक्षाला परत हसू येत होतं. पण समोर आत्या आणि आईंना पाहून तिने ते दाबलं. काय रे दक्ष, असं का करतोयस? काही होतंय? आत्यांनी त्याचा वाकडा चेहरा पाहून त्याला विचारलं. काही खास नाही. ते बहुतेक वेडावाकडा झोपलोय काल, त्यामुळे अंग उघडले, दक्षने कसं बसं उत्तर दिलं आणि दीक्षाकडे जळजळीत कटाक्ष टाकला. ती हसू आवरत नाश्ता करत होती. अरे मग औषध देऊ का किंवा मसाज करून देऊ का? आत्यांनी काळजीने विचारलं. नाही आत्या, राहू देत, मी घेतो काहीतरी मेडिसिन, दक्ष वरवर हसत म्हणाला. त्याचं खाऊन झालं तसा तो पुढे निघून गेला. दीक्षा आजही कार्तिकसोबत जाणार होती आणि संध्याकाळी कारची डिलिव्हरी घ्यायला जाणार होते दोघे. ऑफिसला आल्यावर कार्तिक दक्षच्या केबिनमध्ये आला, पण तो विंडोजवळ उभा राहून फोनवर बोलत होता. त्याने कार्तिकला बसायचा इशारा केला. काही वेळात त्याचा कॉल संपला. आई ग, दक्ष कळवळत खुर्चीत बसला. काय रे, काय झालं? बायकोने झोपेत कमरेत लाथ घातली की काय? कार्तिक त्याला चिडवत म्हणाला. ते परवडलं असतं, ती तुझी लाडकी दीक्षा ज्या मागो पोरगी आहे. म्हटलं नव्हतं तुला, छळकुटी म्हैस. म्हैस कसली, रेडी आहे रेडी, तिच्याचमुळे झालंय हे, दक्ष दात ओठ खात म्हणाला. तिच्यामुळे? काय केलं तिने? कुस्ती वगैरे खेळत होतात की काय रात्री? कार्तिकला दक्षची अवस्था पाहून हसू येत होतं. हां, हस हस तू. हां, साला एक तर त्या एवढ्याशा लाऊन चेअरवर कसा झोपलोय मी माझं मलाच माहीत. सकाळी तर सरळ होतोय की नाही तीच शंका यायला लागली होती मला. दक्षने कळवळत त्याला काय झालं ते सांगितलं. तसा कार्तिक हसायला लागला. काही मन यार दक्ष, दीक्षा तुझ्या तोडीस तोड आहे, कार्तिक खदाखदा हसत म्हणाला. साल्या, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस का तिचा? जेव्हा बघावं तेव्हा जे जे दीक्षा करत असतोस, दक्ष वैतागत म्हणाला. त्याचा फोन वाजला तसा यांच्या गप्पांना ब्रेक लागला. दक्षने जुजबी बोलून फोन ठेवला. काय रे, कार्तिकने विचारलं. आईचा फोन होता. नितीन प्रियाची एंगेजमेंट ठरली आहे या संडेला, दक्षने माहिती दिली. ओ, मग बरंच आहे की. दीक्षाला सुखाने श्वास घेता येईल आता. कार्तिक, हा नितीन तुला वाटतो तितका सरळ नाही आहे, हरामी आहे एक नंबरचा. त्याचे धंदे अजून तुम्हा कोणालाच माहीत नाही आहेत, पण मला त्याची नस आणि नस माहिती आहे. तो एवढ्या सहजात शांत बसणार नाही आहे कार्तिक. त्याची एंगेजमेंट हो किंवा लग्न, त्याने काही फरक पडणार नाही. तो असाच दीक्षाला त्रास देत राहणार, दक्ष विचार करत म्हणाला. मग काय ठरवलेस, कार्तिकने विचारलं. सध्या तरी ही एंगेजमेंट होऊन जाऊ देत, मग बघू त्याचं काय करायचं ते, दक्ष म्हणाला. ओके. जरा वेळ बोलून कार्तिक त्याच्या कामाला निघून गेला. दीक्षा तिच्या डेस्कवर बसून कामात गडली होती. हाय, आवाज आला तसं तिने वर पाहिलं. समोर प्रिया उभी होती. दीक्षाने तिला पाहून न पाहिल्यासारखं केलं. मी बसू, प्रियाने विचारलं. दीक्षाने कोरडेपणाने सांगितलं. दीक्षा, आय नो तू माझ्यावर चिडली आहेस, बट ट्रस्ट मी, हे सगळं आम्ही दादांच्या सांगण्यावरून केलं आहे. आय मीन मी अजूनही तुझा ॲज अ फ्रेंड रिस्पेक्टच करते. प्रियाने तिची बाजू मांडायचा प्रयत्न केला. प्रस्तावना नको आहे, कम टू द पॉईंट, दीक्षा निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. संडेला एंगेजमेंट आहे माझी आणि नितीनची, प्रिया म्हणाली. दीक्षाच्या हृदयात हलकीशी कळ उठली, पण तिने स्वतःला सावरलं. नितीनचं विचित्र वागणं आणि त्याने दिलेला धक्का आठवला आणि तिने मनातले सगळे विचार झटकले. अभिनंदन, दीक्षा म्हणाली. थँक्यू. तू येशील ना, प्रियाने विचारलं. ऑफकोर्स, मी मिसेस दीक्षा दक्ष कारखानीच आहे आता, आणि नितीन नात्याने माझा मावस धीर लागतो. आता फॅमिलीत काही फंक्शन्स असल्यावर यावंच लागणार ना, सो येऊ आम्ही, दीक्षा म्हणाली. ते दीक्षा, प्रिया बोलतच होती की. आय हॅव सम वर्क, सो एक्सक्यूज मी, दीक्षा रूडली म्हणाली तशी प्रिया काय ते समजून तिकडून निघून गेली. दीक्षाने मोठ्या मुश्किलीने भावना आवरल्या आणि तिच्या कामावर फोकस केलं. संध्याकाळी कार्तिकसोबत शोरूममध्ये जाऊन दीक्षाने तिच्या नव्या कारची डिलिव्हरी घेतली. वाहनपूजा वगैरे झाल्यावर दीक्षाने स्वतः ड्राईव्ह करत कार घरी आणली. दिव्या, आता अनुराधा सगळेच खुश झाले होते. रात्री दीक्षा आणि दिव्या जवळच्या आईस्क्रीम पार्लरमधून जाऊन छोटीशी ट्रीट एन्जॉय करून आल्या. दीक्षा रूममध्ये आली तेव्हा दक्ष नुकताच आला होता.
हे आला डीडी. दीक्षाने डोळे फिरवले आणि अचानक तिच्या डोक्यात काहीतरी आलं. दक्ष फ्रेश होऊन आला तेव्हा दीक्षा समोर उभी होती. त्याने तिच्यावर कटाक्ष टाकला. हो. दीक्षाचा लाडीक आवाज ऐकून दक्षाच्या हातातून ड्रायर सटकला. मला काही म्हणालीस का? त्याने मागे वळत डोळे विस्फारले. हो, तुम्हालाच म्हणाले नवरोबा. घ्या पेढा घ्या माझ्या नवीन कारचा. दीक्षाने बॉक्स पुढे केला. काय पेढ्यात भांग वगैरे मिसळली आहे का? नाही, तुला चांगुलपणाचा झटका आलाय म्हणून विचारलं. दक्ष संशयाने बॉक्सकडे पाहत म्हणाला. भांग कशाला मिसाळेन मी पतिदेव? जर मिसाळायचंच असेल तर विष नाही मिसळणार तुझ्या पेढ्यात. दीक्षा खुनसी हसत म्हणाली. तरीच म्हटलं हे पुबणी पार्वती झालंच कसं? दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. पार्वती आणि तुझी हट सायको कारखानीस. दीक्षाने नाक फुगवलं. बायको, न्यूज मिळाली की नाही? तुझ्या एक्सची एंगेजमेंट होते संडेला. दक्ष खुन्नस देत म्हणाला. चांगली गोष्ट आहे की मग. आता तुझं भलं झालं तसं त्याचंही व्हायला हवं ना. दीक्षाचा पलटवार. भलं आणि माझं? तुला कसा सहन करतो ना मी ते माझं मलाच माहिती आहे. दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. हो का? मग मी पण काही तुझ्या प्रेमात बुडाले नाही आहे डुक्करकोटचा. दीक्षा फणकारून बेडवर जाऊन पडली. बायको, यार एकदा काय ते ठरव मी ॲक्च्युली कोणता प्राणी आहे ते. दक्ष तिरकस हसत म्हणाला. तू अख्खं प्राणी संग्रहालय आहेस. तुला पाहिलं ना की झूमध्ये जायची गरजच नाही. दीक्षा हसू दाबत म्हणाली. बायको. दक्ष चिडला. गुड नाईट. त्याला इग्नोर करत दीक्षाने डोळे बंद केले आणि दक्ष मात्र चरफडत राहिला. रविवारचा दिवस उजाडला. संध्याकाळी नितीन प्रियाची एंगेजमेंट होती. सतत वाजणाऱ्या मोबाईलच्या रिंगने नितीनची झोप चाळवली. आदल्या रात्री मित्रासोबत बरंच पिणं झालं होतं आणि त्यानंतर फ्रस्ट्रेशन काढायला त्याच्या नेहमीच्या जागीही गेला होता. कधीतरी पहाटे तो घरी पोहोचला होता. नितीनने डोळे किलकिले केले आणि फोन हातात घेतला. प्रियाचं नाव पाहून त्याच्या डोक्यात तिडीक गेली. त्याने फोन कट केला. काही सेकंदात परत फोन वाजायला लागला. आता मात्र त्याचं डोकं सटकलं. त्याने फोन रिसिव्ह केला. काय आहे गं बेअक्कल? फोन उचलत नाही म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं नाही एवढं साधं कळत नाही तुला? नितीन फोनमध्ये खेकसला. नितीन, तोंड सांभाळून बोल. आणि काल रात्री कुठे होतात तू? फोन का उचलत नव्हतास माझे? पलीकडून प्रियाने चिडून विचारलं. तुला काय करायचं गं? माझ्या लफड्यात पडायचं नाहीस तू. कुठे जातो काय करतो याच्याशी तुझा संबंध नाही. नितीन. असा कसा संबंध नाही आहे नितीन? मी तुझी होणारी बायको आहे आता. त्यामुळे तू माझं अनसरेबल आहे समजलं तुला? काल कुठे होतास? प्रियाने धारदार आवाजात विचारलं. रुपेशसोबत होतो. बस आता तुझी वटवट बंद कर आणि मला सुखाने झोपू देत. नितीन वैतागून म्हणाला. नितीन, तू असा का वागतोस? आपलं प्रेम आहे एकमेकांवर, हो ना? आहे ना तुझं प्रेम माझ्यावर? प्रिया जराशी भावूक झाली होती. तिचं बोलणं ऐकून नितीनने दात ओठ खाल्ले. काही का असेना पण दक्षचा विचार करून तो जरासा वरमला. हो आहे ना. तुला तर माहिती आहे ना सध्या आपल्या आयुष्यात काय काय सुरू आहे त्याचंच टेन्शन आहे मला. बरं चल तू आवर, मी पण जातो हां. नितीन तिला कटवत म्हणाला. आय लव्ह यू नितीन. प्रिया म्हणाली. हां, लव्ह यू बाय. नितीनने फोन कट केला आणि बेडवर फेकला. लव्ह यू माय फूट. साली जास्तच फडफडते. दक्ष, तुला तर मी सोडणार नाही. बास्टट, जर ते फोटो तुझ्या हाताला लागलं नसतं तर आज. डॅम, चांगलं रटकवलेस तुम्हाला दक्ष. पण याद राख, मीही नितीन आहे, तुला असा सोडणार नाही. नितीन पिलो चुरगाळत म्हणाला आणि तसाच आडवा पडला. संध्याकाळचा विचार करूनच त्याचा राग अनावर होत होता. दीक्षा रूममध्ये तयार होत होती. दक्ष दुपारपासूनच गायब होता. खरं तर मनातून तिला अजिबात या एंगेजमेंटमध्ये इंटरेस्ट नव्हता. पण अनुराधाबाईंचा विचार करून ती शांत होती. रेड कलरची बनारसी साडी, केसांची साजेशी हेअरस्टाईल आणि माफक मेकअप. तसंही दीक्षा कुठल्याही रूपात सुंदर दिसायची. तिने गळ्यातल्या मंगळसूत्रावर हात फिरवला. मंगळसूत्र म्हणजे खरं तर पवित्र बंधन. पण तेच आज दक्षमुळे माझ्या गळ्यातला फास बनले. दिशू, तुला लवकरात लवकर हालचाल करावी लागणार आहे. काय घडू आहे या सगळ्यामध्ये हे शोधावंच लागेल आता. काहीही करून दिव्याला घोळात घ्यावं लागणार आहे. तीच या घरात अशी आहे जिच्याकडून मला त्या रूमविषयी काहीतरी क्लू मिळू शकतो. तुझे फासे टाकायची वेळ आली आहे दीक्षा. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि एक हताश उसासा सोडला. हो, निघतो थोड्या वेळात आवरून. दक्ष फोनवर बोलत आत आला. त्याचं दीक्षाकडे लक्ष गेलं तसा तो आहे त्याच जागी हँग होऊन उभा राहिला. दीक्षाने त्याच्याकडे पाहिलं आणि नाक मुरडलं. दक्ष आत आला आणि तिच्या भोवती फिरत काहीतरी शोधायला लागला. काय शोधतोयस? दीक्षा त्याला पाहत म्हणाली. ते मी इकडून जाताना इकडे एक हडळ होती, तीच शोधतोय. दक्ष खोडसाळ हसत म्हणाला. नौटंकी कारखानीस. दीक्षाने त्याला वाकुल्या दाखवल्या आणि त्याच्यापासून लांब झाली.
काही म्हण हा बायको, तू दिसतेच एकदम टवका, दक्ष म्हणाला आणि बेडवरची उशी भिरभिरीत येऊन त्याच्या डोक्यात बसली. अरे गप बस तू मवाली कुठचा, दीक्षा तंतनत बाहेर निघून गेली. दक्ष, यू कांट डिनाय दॅट शी इज रिअली ब्युटिफुल. दक्ष ती गेली तिकडे पाहत स्वतःशीच म्हणाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. नितीन आणि प्रियाच्या एंगेजमेंटचे विधी सुरू झाले होते. प्रिया मनापासून सारं काही करत होती. तिचं नितीनवर प्रेम होतं, त्यामुळे तिच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. पण तो मात्र चेहऱ्यावर नकली हसू ठेवून गुरुजी सांगतील तसं करत होता. भेटल्यापासून त्याने एकदाही प्रियाची तारीफ केली नव्हती, त्यामुळे ती जराशी हिरमुसली होती. दीक्षा आणि दक्षने हॉलमध्ये एंट्री घेतली. तशा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. दिसतच होते दोघे परफेक्ट. जर त्यांचं हे असं लग्न झालं नसतं तर नक्कीच ते मेड फॉर इच अदर होते. नितीनची दीक्षाकडे नजर गेली आणि तो सगळं विसरून तिच्याकडे एकटक पाहत राहिला. गुरुजी प्रिया त्याला आवाज देत होते, पण त्याच्या कानापर्यंत मात्र काहीच पोचत नव्हतं. तिला असं सजलेलं पाहून त्याच्या मनात वासनेचा डोंब उसळला होता. त्याला असं आपल्याकडे एकटक बघताना पाहून दीक्षाचा संताप झाला होता. त्याची वखवकलेली नजर दक्षने चांगलीच ओळखली होती. त्याने मुद्दाम दीक्षाच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि तिचे केस सारखे करत नितीनवर जळजळीत कटाक्ष टाकला. तसा तो भानावर आला. रिंग सेरेमनीची वेळ झाली होती. दक्ष, दीक्षा, या ना तुम्ही पुढे, अनुराधाबाईंनी आवाज दिला. तसे दोघे नितीन प्रियाजवळ जाऊन उभे राहिले. प्रियाने मोठ्या उत्साहात नितीनला रिंग घातली, तर त्याने जीवावर आल्यासारखं सोपस्कार केला. दोघांनी एकमेकांना पेढा भरवला. तसा नितीन पेढा घेऊन दक्ष दीक्षाकडे आला. आमच्या प्रेमाचे साक्षीदार आहेत आमचे लाडके दादा वहिनी, त्यांना तर पेढा भरवायलाच हवा ना. नितीनने दीक्षाच्या तोंडाजवळ पेढा नेला. त्याची नजर पाहून तिला किळस येत होती, पण जमलेल्या लोकांकडे पाहत तिने तोंड उघडलं. नितीनने तिला पेढा भरवला आणि कोणाच्याही नकळत तिच्या ओठांवरून बोट फिरवलं. त्याच्या स्पर्शाने दीक्षाला ढवळून आलं आणि तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. नितीन, आज तुमचा दिवस आहे, त्यामुळे हा पेढा तू डिझर्व करतोस. दक्षने त्याच्या हातातून पेढा घेतला आणि गपकन त्याच्या तोंडात कोंबला. त्याचा जोर एवढा होता की नितीनच्या घशात घास अडकून त्याला ठसका लागला. प्रिया, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाणी दे. कोणातरी जवळची व्यक्ती त्याची फारच आठवण काढते वाटतं. दक्ष नितीनकडे पाहत कुस्तीत हसला. दिशू, यू ओके स्वीटहार्ट? दक्षने हळुवार आवाजात विचारलं. तसं दीक्षाने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने हळूच तिला डोळा मारला. तिने हो मध्ये मान डोलावली. तसा दक्षने अलगद त्याच्या अंगठ्याने तिच्या ओठाजवळ लागलेलं झटकलं आणि तिचा हात हातात घेत त्याच्यावर ओठ टेकवले. दीक्षा शॉकमध्येच गेली होती, पण नितीन तर आग बबोला झाला होता. दक्ष दीक्षाला घेऊन स्टेजवरून खाली उतरला. यू माकड कारखानीस, ते काय करत होतं? दीक्षा हसत त्याच्या कानाशी फुसफुसली. माझं प्रेम डार्लिंग, आता नवरा आहे तुझा म्हटल्यावर प्रेम दाखवायलाच हवं ना. हां, तुला तुझ्या एक्सचा स्पर्श आवडला असेल तर सांग, परत सोडून येतो तिकडे त्याच्याजवळ. दक्ष तिच्या डोळ्यात एकटक पाहत म्हणाला. तशी ती निरुत्तर झाली. एंगेजमेंट चांगल्या हॉलमध्ये होती. प्रियाकडच्या मंडळींनी पाहुण्यांची अगदी छान बरदास्त ठेवली होती. ड्रिंक्सही होते डिनरसोबत. सगळ्यांचं डिनर झालं तरीही नितीन मात्र बारजवळ होता रुपेशसोबत. मगाशी जे झालं ते पचवण्यासाठी तो कंटिन्युअस पित होता. प्रिया त्याच्याजवळ गेली. नितीन, काय चालवलेस तू हे? सगळे बघतायत तुझ्याकडे, तुला जराही लाज वाटत नाही? काही वेळापूर्वी आपली एंगेजमेंट झाली आणि तू शी, निदान माझ्या घरच्यांना काय वाटेल याचा तरी विचार करायचास, प्रिया चिडून म्हणाली. ए गप बसायचं हां, एकदम गप. साली जेव्हा बघावं तेव्हा दादागिरी करत असते. चल निघ. नितीन नशेत बडबडला. नितीन, बिहेव युअरसेल्फ. तू काय करतोस तुझं तुला तरी कळतंय का? प्रिया राग आवरत म्हणाली. प्रिया, तू जा आता, गेस्ट ना बघ, मी याला जरा बाहेर घेऊन जातो. उगाच सगळ्यांसमोर तमाशा नको, रुपेश म्हणाला. तशी प्रिया तंतनं तिकडून निघून गेली. सगळे निघाले तसं दक्षने आत्या आणि दिव्याला एका गाडीतून पुढे पाठवलं आणि स्वतः दुसरी गाडी आणायला गेला. दीक्षा त्याची वाट पाहत बाहेर थांबली होती की अचानक तिच्या भोवती हातांचा विळखा पडला आणि दारूचा भपकारा तिच्या नाकात शिरला. माय दिशू, ओ आय मिस यू. नितीनने तिला आवळून धरलं होतं. दीक्षाने चिडून स्वतःला सोडवलं आणि त्याला जोर लावून मागे ढकललं. दूर राहायचं, दीक्षा ओरडली. किती माज दाखवते ग साली, 3 वर्ष. किती 3 इयर्स माझ्यासोबत फिरली तू, आणि आता तो 1.5 दमडीचा दक्ष तुला गोड वाटायला लागला का? काय केलं त्याच्या सोबत हां? सांग ना, काय केलं? कसं टच केलं? त्याच्यापेक्षा तर मी बेडमध्ये खूपच बेटर आहे, इवानासी. नितीन तिच्यावर किळसवाणी नजर फिरवत म्हणाला. नितीन, माइंड युअर लँग्वेज. तुला लाज नाही वाटत माझ्यासोबत असं बोलायला? काय समजत होते मी तुला आणि काय निघालास तू? अरे जीवापाड प्रेम केलं होतं मी तुझ्यावर आणि तू शी
दीक्षाला संताप अनावर होत होता. प्रेम तर मीही केलं, पण उफ, तुझ्या या सेक्सीनेसवर काय हॉट आहेस तू यार. बट साली, तू तर मला टचसुद्धा करू दिलं नाहीस कधी. संस्कारी बीच. बट रिमेंबर, आय एम नितीन आणि मला जे हवं ते मी मिळवतोच. मार्क माय वर्ड्स दीक्षा. थोड्याच दिवसात तू माझ्या बेडवर असशील. नितीन चुटकी वाजवत विकृत हसत म्हणाला. बी रेडी दुशी डार्लिंग. त्याने तिला हात लावलाच होता की सटक दीक्षाने जोरदार कानाखाली वाजवली त्याच्या. तिच्या जोराने तो लडखडत 2 पावलं मागे सरकला. चॅलेंज देतोस तू मला या दीक्षाला? ओके, देन यू मार्क माय वर्ड्स नितीन. नाही तुला जेलमध्ये टाकून दगड फोडायला लावले ना तर नाव बदलेन मी. तुला काय वाटलं रे, मी कमजोर आहे, बुळचट आहे? हा गैरसमज आहे हा तुझा. आत्तापर्यंत तू दीक्षाचं फक्त सोजवळ रूप पाहिलं होतंस. आता तुला दीक्षाचं ते रूप दिसेल जे 4 वर्षापासून बंदिस्त होतं. बी रेडी नितीन फॉर युअर डिस्ट्रक्शन. दीक्षा आग उकत म्हणाली आणि नितीन तिच्याकडे पाहतच राहिला. दीक्षा, गेट इन द कार. दक्षाचा करारी आवाज आला तशी ती आत जाऊन बसली. त्याने सगळा तमाशा पाहिला होता आणि दोघांचं बोलणंही ऐकलं होतं. तो ताडताड चालत नितीनसमोर जाऊन उभा राहिला. मात चढलाय तुला? माझ्या बायकोला बेडवर आणायचे स्वप्न पाहतोयस तू? या डीकेच्या बायकोला? नीट राहायचं नितीन, नाहीतर तू काय कुत्ती चीज आहेस ना त्याचे पुरावे अजूनही माझ्याकडे आहेत, हे विसरू नकोस. तुझी एक चूक आणि पूर्ण जगासमोर तुला नागडं करायलाही कमी करणार नाही हा दक्ष कारखानीस. दक्ष गरजला आणि तसाच मागे वळून गाडीत बसला. त्याने सुसाट वेगाने गाडी पळवली आणि इकडे नितीन डोळ्यात राग घेऊन त्यांच्याकडे पाहत राहिला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.